विद्यमान नगरसेवक सन्मान्य रामजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती तसेच नानाजी गोंडले साहेबांना विनंती आहे आपण या आपण पाहिलं तर कासने संघाचे विद्यमान आपण पाहतोय की नुकतंच ज्यांचं नव युक्ती झालेली आहे असे आमचे तुम्हा सर्वांचे लाडके नानाजी गोंडले आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती चालू सामन्याचा धावतं विवरण सांगण्यासाठी सज्ज होतील माझे परम मित्र प्रमोदजी पाटील सर। धन्यवाद मनोज ठाकरे। तर जाऊया या सामन्याकडे मित्रांनो। जो सामना रंगणार आहे तो म्हणजेच गावदेवी रांजनोळे आणि गावदेवी वेहेले या दरम्यान हा सामना रंगणार आहे मित्रांनो। 4 षटकांचा खेळ असणार। 4 षटकांमध्ये एक पॉवर प्लेचा षटक असणार आहे आणि त्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते या फलंदाजी होते ते पाहायचं आहे। स्ट्राइक पंच सुनील म्हात्रे आणि स्क्वेअर लेगचे पंच आहेत खरत। पहिलं षटक टाकण्याचा सज्ज होतोय तो म्हणजेच संतोष म्हात्रे। पहिला चेंडू थोडासा मिस करतोय एसटी रक्षक थोडासा गलीमध्ये गेला होता चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता थोडंसं पंपलिंग पाहायला मिळते मात्र एक धाव इथं संपादन करतोय फलंदाज श्री गणेशा होतोय एका धावाने आणि संघाचा सुद्धा खाता इथं ओपन होताना दिसतोय एका धावाने। 2:34 इथं सेट केलेले आहेत। फर्स्ट वॉर्निंग इथं दिलेले आहे पंचांनी। 2:34 टाइम इथं सेट केलेला आहे। पुन्हा सज्ज होतोय संतोष म्हात्रे पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज गणेश बघूया कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे। शॉर्ट चेंडू पंच करतोय आणि सक्सेसफुल होताना दिसतोय का बघूया कारण चांगला फटका होता चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये आर पार चौकार। चांगली सुरुवात करून देतोय हा फलंदाज गणेश चांगला पेश करतोय आपल्या बॅटरीतून चौकार। तर स्ट्राइक भेटली आणि पहिल्या चेंडूवर गणेश यांनी हिट केलेला आहे। हिट मॅन त्याला संबोधित केलेलं आहे गणेश। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता सन्मान दिलाय चेंडूला थोडासा दिशा दिली चेंडू जातोय पॉइंटच्या रिझन मध्ये एक धाव मात्र पूर्ण करता येतं। स्ट्राइक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय गणेश। स्ट्राइक मिळते ती गोटीराम या फलंदाजाला। तर एका धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 6 धावा इथे झालेल्या आहेत। स्टेप आउट केलेला आहे वाघाची धाड फोडलाय पाड मारलाय मोठा षटकार डरकाली इथे फोडलेली आहे फलंदाजांनी। उन्हाचा ताप आणि पॅटीची छाप इथं सोडलेले फलंदाज गोटीराम यांनी अवघ्या दुसऱ्या चेंडूवर प्रहार वार करताना मिळतोय हा गोटीराम फलंदाज। चेंडू जातो षटकारासाठी 6 धावा मिळत आहेत। 6 धावाने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा इथे लागलेल्या आहेत। पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज संतोष म्हात्रे। स्टेप आउट झालेला आहे पुन्हा एकदा कार्पेटच्या सह्याने चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं आणि तेच इथं करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज। 2 धावा इथं अर्जित करतात आखो में इशारा कर डाला और 2 धावा इथं करून टाकल्या। 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच बिनबाद जिंदाबाद 14। पुन्हा सज्ज होतोय संतोष म्हात्रे पुढचा चेंडू टाकण्यासाठी। पुन्हा एकदा ब्लास्ट फटाके इथं दिवाळी संपल्यानंतर फटाके इथं मात्र फुटायला सुरुवात झालेली आहे। जबरदस्त आघात केलेला आहे गोटीराम यांनी। 7 धावा इथं मिळाल्या आहेत। 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 20 धावा
इथं जोडल्या गेलेल्या आहेत. पहिला षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि धावसंख्येवर आपण नजर टाकूया. धावसंख्या इथं झालेली त्या म्हणजेच 20 धावा इथं झालेल्या आहेत. काय सुरुवात केलेली आहे खरोखरच गोटीराम आणि गणेश. गणेश एक चांगला हिटमॅन आहे आणि त्याच प्रकारे गोटीराम हा जबरदस्त फलंदाजी करताना 4 चेंडूमध्ये आघवा 15 धावा इथं केलेल्या आहेत. काय फलंदाजी करतायत, काय साथ देतोय गणेश त्याला. 2 चेंडूमध्ये 5 धावा केलेल्या आहेत गणेश यांनी. एक प्रश्न पडलेला आहे गावदेवी भेले या संघाला की पुढच्या गोलंदाजी कोणाला द्यायची. हा जो वारा आहे, हा धावांचा पाऊस आहे, तर कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करणार गोलंदाज. त्याच प्रकारे ही शंका इथं उपस्थित झालेली आहे गावदेवी भेले या संघाला. बघूया कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे. तर हरेश याच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. षटक नंबर 2. तर इथं पॅनल्टी ऍड केलेली आहे आणि पॅनल्टी ऍड करून धावसंख्या इथं झाल्या त्या म्हणजेच 22 आणि टी शर्ट इथं यांचं उल्लंघन झालेलं आहे. आता सफळ क्रॉस झालेला आहे. चेंडू मात्र जातो विकेट किपरच्या वरून. चेंडू जातो फाईन लेग साठी रवाना होतोय 4 धावांसाठी. जे 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा इथं लागलेल्या आहेत. खरोखर जबरदस्त जी सुरुवात केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी गोटीराम आणि गणेश यांनी. आता मात्र फुलटॉस चेंडू चेंडूला फसत करतोय. चेंडू जातोय षटकावरच्या रिझन मध्ये. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. बॅकअप चांगला मिळतोय. मात्र एक धाव 2 धावा इथं अर्जित केले. 3री धावाचा प्रयत्न केलेला आहे आणि 3 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. सकाळपासून मला तरी वाटते ही पहिली 3 धावा इथं केले तर असं झालंय असं म्हणतात. अल्पेश गायकवाड यांचं खूप चांगली नजर आहे. चांगलीच रनिंग द बिटवीन विकेट म्हणावी लागेल. आता मात्र जबरदस्त ब्लास्ट केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय. बघूया काय घडलंय तिथं बघायचं आहे. बरोबर उभा आहे क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद आहे. झेल बाद. जबरदस्त फटका होता. मात्र क्षेत्ररक्षण कुठल्या प्रकारची चुकी न करता एक जबरदस्त झेल परिधान केलेला आहे. झेलच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय गावदेवी रांजोली या संघाला. तर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे द्वारकानाथ. बघूया द्वारकानाथ कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. चांगलीच सुरुवात करून गोटीराम मात्र आपल्या पॅव्हिलियनमध्ये जाताना दिसतोय. 15 धावा इथं केलेल्या आहेत. आता मात्र चेंडूला सोडून देतोय टेच्या अंदाजामध्ये. मात्र पंच आमच्याकडे बोलतात धाव मिळते. त्यानंतर वाईट सा इशारा तो पंचांकडून. 1 धावाने संघाची धाव संख्या इथं वाढते. संघाची धाव संख्या होते ती म्हणजेच 30 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज हरेश. बघूया कशा प्रकारे हा चेंडू टाकतोय ते पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू सॉंग करतो. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. मिस करतोय यष्टीरक्षक. बॅकअप चांगला मिळत नाही. चेंडू ससतो कलीमधून फरार होतोय 4 धावांसाठी. खरोखर तर यष्टीरक्षक थोडंसं चुकी केली होती. मात्र गलीमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी सुद्धा प्रयत्न केले नाही.
आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 34 धावा इथे झालेल्या आहेत. तर पुन्हा सज्ज होते गोलंदाज हरेश. आता फक्त पुन्हा एकदा एक जोरात मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त गाठलेली आहे. क्षेत्ररक्षक खाली मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. जिंदा रहो तुम यही ख्वाहिश है हमारी असं म्हणताना दिसत आहेत. बघूया किती धावा इथं घडल्या जातील ते पाहायचं आहे. तीन धावा इथं अर्जित झालेल्या आहेत आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 1 बाद 37 धावा इथं झालेल्या आहेत. चांगलीच सुरुवात करून दिली होती घोटीराम यांनी. जबरदस्त आघात केला होता. गोलंदाजावर आक्रमण केला होता संतोष म्हात्रे या गोलंदाजावर. त्यांनी 2 सिक्सर इथं मारले होते. जबरदस्त कामगिरी करून पॅव्हलियनमध्ये पोहोचलेले आहेत. मात्र गणेश आणि द्वारकानाथ चांगली धुरा इथं सांभाळताना दिसत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. स्टेप आउट झालेला आहे. चेंडूला भेरकून दिलाय. चेंडू पुन्हा एकदा त्याच गतीने जातोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामधून दरारमधून फरार होतोय 4 धावांसाठी. खरोखरच 2025 या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. सर्वांना संकष्टी चतुर्थी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नारायण सरांना सुद्धा चतुर्थी आहे असे अल्पेश सांगतायत. 2 षटकातील खेळ इथं समाप्त झालाय मित्रांनो. 2 षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये संतोष मात्र इथं आक्रमण केला होता. 19 धावा आता या षटकामध्ये आलेले. मात्र संतोष मात्रे या षटकात पहिला षटक टाकण्यासाठी आलं होतं तेव्हा 20 धावा इथं झाल्या होत्या. म्हणजे 20 आणि 19 आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केलेल्या आहेत. आणि धाव संख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 41. चला हॅलो. तर षटक नंबर 3 टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. खालच्या बाजूने लागतोय. अँगल थोडंसं चेंज करतोय. चेंडू जातोय. दोन्ही टाकातून फरार होतोय. मात्र बॅकअप इथं चांगला मिळतोय. 2 धावा तर इथं अर्जित केलेल्या आहेत फलंदाजाने. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 43 धावा झालेल्या आहेत. चांगलं मैदान क्रीडा नगरी तुम्ही पाहताय मित्रांनो. जबरदस्त असं सहकार्य सर्वांनी दिलेलं आहे. श्यामजी पाटील आणि जबरदस्त हे आयोजन नियोजन इथं आखलेले आहेत आणि सर्व खेळाडूंनी सहकार्याने चांगली साथ इथं दिलेली आहे त्यांना. चांगलाचा चेंडू होता. चेंडूला पंच करतो. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. रिझनमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. हायटेड मॅन पुढे येऊन त्या चेंडूला कलेक्ट करतोय. मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाहीये. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 45. 45 लॉस्ट ऑफ 1 विकेट. घोटीराम हा जो फलंदाज आहे तो पॅव्हलियन गेलेला आहे. पॅव्हलियन मध्ये गेलेला आहे घोटीराम. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र मिस केला आहे फलंदाजाने. डॉट चेंडू येताना दिसतोय. पुन्हा एकदा शिवा पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. ब्लाइंड शॉट ज्याला आपण म्हणतो. डोळे मिटकून जो शॉट मारण्याचा प्रयत्न होता तोच इथं करताना दिसतो. मात्र आत्ता मात्र काळ मंत्र करताना दिसतायत
नॉन स्ट्राईकचा फलंदाज. बघूया कशा प्रकारे कानमंत्र देतोय आणि कशा प्रकारे या चेंडूवर खेळून काढतोय फलंदाज ते पाहायचं आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी इथं करतोय शिवा. धामणगावचा गोळीभाई दीपक भाई, दीपकजी भोईर साहेब यांना मी विनंती करतोय की या व्यासपीठाकडे येऊन यांची शोभा वाढवायची आहे. आयोजन नियोजन तुम्हाला फुलवतात. दीपकजी भोईर कुठे मैदानामध्ये असतील त्यांना विनंती करतो व्यासपीठाने संपादन व्हायचं आहे प्लीज. धावाच्या स्वरूपात इथं बाद झालेला आहे, विकेट गेलेली आहे. गणेश बाद होतोय, अवघ्या 16 धावांवर बाद झालेला आहे. चांगलीच पहिली जी जोडी होती गोटीराम आणि गणेश हे दोन्ही फलंदाज बाद झालेत. गोटीराम यांनी 15 धावा केल्यात आणि गणेश यांनी 16 धावा ते करून बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आहेत द्वारकानाथ आणि नीलकंठ. बघूया कशा प्रकारे आपलं अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. समोर असणार आहे गोलंदाज शिवा, मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. चांगला चेंडू पंच करतोय, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय एका टप्प्यामध्ये 4 धावांसाठी. या 4 धावाने संघाची धाव संख्या ती झालेली आहे ती म्हणजेच 50 धावा इथं झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाने जर बघितला असता थोडस पुढा जर आला असता तर चेंडू हा रोखला गेला असता, मात्र जागेवरच उभं राहून उंच उडी मारून रोखण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू वरून जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 50. तिसऱ्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. पहिला जर आपण जर विचार केला गोलंदाज समीकरण बघितलं तर संतोष म्हात्रे यांनी 20 धावा दिल्या, त्यानंतर हरेश यांनी 19 धावा दिल्या, त्यानंतर शिवा यांनी 9 धावा इथं दिलेल्या आहेत. मात्र उतरता क्रम मात्र इथं लागलेला. मात्र शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. बघूया या 7 चेंडूमध्ये किती धावा जमवतात ते पाहायचं आहे, कारण बॅटिंग पिच आहे, ग्राउंड आहे. फलंदाजाचा जो आहे त्याला साथ देणारी आहे ही पिच. मात्र गोलंदाजाचे कर्दन काल गोलंदाज येतोय तो म्हणजेच मणिलाल. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय समोर असणारे फलंदाज द्वारकानाथ. चांगला चेंडू शॉट अँड पूल करतोय, चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतंय. झेल संपादन करतोय, जबरदस्त अफड लावला होता, नजर केली होती आणि झेलबादच्या स्वरूपात द्वारकानाथ हा बाद होतोय. तिसरा झटका लागतोय गावदेवी रांजनोळी या संघाला. हरेश त्या ठिकाणी आहे, चांगलं गोल झेल इथं घेतलेला आहे आणि चालतं केलंय द्वारकानाथ या फलंदाजाला. चांगला चेंडूचा जोरात फोर्स केलाय, चेंडू मात्र जबरदस्त झेल संपादन करतोय क्षेत्ररक्षक. जबरदस्त अफड लावला होता. अजून एक गडी बाद झालेला आहे. पालू हा बाद झालेला आहे. आता मात्र मणिलाल हा गोलंदाज आहे तो हॅट्रिक वर आहे. बघूया षटकारांची हॅट्रिक इथं पूर्ण करताना दिसला राजू. त्यानंतर हॅट्रिक इथं पूर्ण करतायत का बघूया मणिलाल, ते पाहायचं आहे. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच रोहिदास. खरोखरच आपण जर विचार केला ना तर कुठला फलंदाज लगेच येतोय, काय नजर आहे अल्पेश गायकवाड यांची.
मनीलाल पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक फुलटॉचने सॉंग केलेला हवेत आहे आणि हॅट्रिक पूर्ण होत आहे का बघूया आणि हॅट्रिक इथं पूर्ण करताना दिसत हा गोलंदाज मनीलाल षटकारांची हॅट्रिक झाली आणि विकेटची हॅट्रिक झाली. प्लीज वेले अभेव सहकार्य करायचंय जिथं आहात तिथंच राहायचं आहे प्लीज. काय गोलंदाजी होते मनोज ठाकरे खरोखरच 3 विकेट घेतले जातात आणि चांगलं योगदान केलेलं आहे. आपण गोलंदाजी चांगली करून फायदा नाही त्याचं परिधान केलेलं आहे. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं तेच इथं करताना दिसत आहेत. काय क्षेत्ररक्षण करतात काय झेल घेत आहेत क्षेत्ररक्षक. मनीलाल पुन्हा सज्ज होतोय नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच बघूया तर फलंदाज येतोय पंडित. पुन्हा एकदा मनीलाल बघूया कशा पद्धतीने आता पुन्हा एकदा हवेत आहे बघूया ही झेल संपादन करतोय का. पुन्हा एकदा एक विकेट एक 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 म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 विकेट इथं घेतलेत. काय गोलंदाजी करतायत चेंडू जे आहे ते जबरदस्त टाकले जातात. खरोखरच नाना गुंदले यांनी हॅट्रिक साठी जे टी शर्ट ठेवले होते त्यांचं मानकरी इथं मनीलाल मात्र झालेले आहेत. राजू पाटील मानकरी झालं होत्या षटकारांची हॅट्रिक केली त्यानंतर मानकरी झाला मनीलाल. बघूया पुन्हा एकदा सज्ज होतोय नवीन फलंदाज. पुन्हा एकदा झेल त्यासोबत 2 मॅन स्टँडिंग करतोय. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिझन मध्ये 2 धावा इथं अर्जित करतोय. आणि दमण मध्ये आपण विचार केला तर श्यामजी पाटील यांनी हॅट्रिक केली होती. विकेटची हॅट्रिक केली होती या आयोजक श्याम पाटील यांनी. तर 4 धावा येतात 4 धावा संघाची धावसंख्या वाढतात संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 54 धावा इथे लागलेल्या आहेत. या स्पर्धेची करता धरता त्यांनी दमण मध्ये हॅट्रिक केली होती. श्यामजी पाटील यांनी विकेटची हॅट्रिक केली होती. मनीलाल पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळला होता जोरात मारण्याचा प्रयत्न संख्यान मिस पाहायला बघतोय मिळतं येतं डॉट चेंडू जातोय आणि 4 षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झालेली आहे तो म्हणजेच 54 धावा इथं झाल्यात आणि 55 धावांचा आव्हान इथं ठेवलेला आहे गावदेवी वेले या संघासमोर. बघूया या 4 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय चांगली गोलंदाजी होते क्या फलंदाजी होते ते करण्यासाठी मी विनंती करतो या परिस्थितीला सुमधुर आवाज गोरसाईचा बुलंद आवाज मनोज ठाकरे यांना. तर मित्रांनो खरोखरच या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला चांगली मदत इथं
खरोखरच आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी खरोखरच ट्रॉफ्या बहाल केलेल्या आहेत यशवंत तुकाराम पाटील याचकडून प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक चतुर्थ पारितोषिक इथं दिलेले आहेत. खरोखरच त्यांचं या मंडळाला आभार व्यक्त करतोय. तसेच ज्ञानेश्वर सोंग्या पाटील याचकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहेत. तसेच गौतम दुंदाराम पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच चषक दिले गेलेले आहेत. तसेच निलेश गुरवजी यांच्याकडून तब्बल 10,000 कॅश दिलेले आहेत. तसेच अमर हावरे यांच्याकडून हावरे प्रॉपर्टी रक्कम अशी दिलेली आहेत. तसेच खेळपट्टी म्हणून गणेश घुलवे आणि दिगंबर पाटील यांच्याकडून प्रदान केलेली आहे. पाण्याची व्यवस्था जी आहे संतोषजी भोईर आणि कोल्ड्रिंक हाऊस होलसेल नमन कोल्ड्रिंक हाऊस होलसेल यांच्याचकडून कोल्ड्रिंक दिली गेलेली आहे. पूर्ण स्पर्धेसाठी नियोजन श्यामजी पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी केलेले आहे. आणि निलेश सुरगे यांनी या मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच आणि कोल्ड्रिंक्स शीतपेय दिले गेलेले आहेत. सर्वांचं या आभार व्यक्त करतोय. निलेश चोरघे यांचा आज वाढदिवस आहे. लाख लाख शुभेच्छा. धामणगावचे खरोखरच हिटमॅन ज्याला ओळखलं जातं फटकेदार फलंदाज जे ओळखलं जातात निलेश चोरघे यांचा आज वाढदिवस आहे. लाख लाख शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या. तर बघूया तर 54 धावा इथं लागलेल्या आहेत आणि 55 धावांचं आव्हान असताना 2 फलंदाज इथं उतरताना दिसतात. बघूया या 4 षटकामध्ये कशा प्रकारे 55 धावा निघतायत का रोखण्याचं काम मात्र गावदी रांजोळीचं गोलंदाजी करतायत ते पाहायचं आहे. त्या ऐकण्यासाठी आपण बोलूया या परिस्थितीला बुलंद आवाज गोरसईचा मनोज ठाकरे यांना. नमस्कार, सुस्वागतम. या दुपारच्या सत्रानंतर उपस्थित झालेले मान्यवर असतील, क्रिकेट रसिक असतील, खेळाडू असतील, या सर्वांचं आई गावदेवी चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिली पारी समाप्त झाली. पहिल्या पारीच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिलं तर 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 55 धावांचं टार्गेट सेट केले गेलं आहे. तर बोलूया आपण व्यासपीठाकडे जिथे आमच्या मान्यवर त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. नवनिर्वाचित उपसरपंच कासनेगावचे आणि या पूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी पण हॅट्रिक कंप्लीट केली जाईल, विकेट हॅट्रिक असो किंवा षटकार हॅट्रिक, त्यासाठी टी शर्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असं तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व नानाजी गुंडली साहेब आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. रामाजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दाखवून त्याला सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. इथं पाहिलं तर आपण पहिल्या चेंडूवरती एक चांगला गडी बाद करताना पाहायला मिळते. दिनकर हा बाद होते, एकी धाव न जमा करता पहिल्या चेंडूवरती चांगली सफलता मी तर म्हणेन गोटीराम यांची पाहायला मिळते. आज गोटीराम यांनी चांगलं काम केलेलं आहे. फलंदाजी करत असताना त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले 2 षटकारांच्या माध्यमातून 15 धावा कुठताना पाहायला मिळाल्या होत्या आणि ते गोलंदाजी करत असताना आपली चांगली छाप सोडत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गणेश यांनी ही चांगली फटकेबाजी केली. 3 चौकार 16 धावा जमा केल्या. दोरकरने आपण पाहिले तर 12 धावा जमा केल्या. सुरुवातीला काही धावा बनताना पाहायला मिळाल्या, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या नाहीत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर 39 धावा होत्या आणि मागील 2 ओव्हर फक्त 13. यावेळेस सोडवलाय पुन्हा एकदा हवेमध्ये. इथं मात्र मित्र म्हणेन चेंडूला अडवण्यात यश आलेलं आहे, कारण डबल माइंड मध्ये होतं झेल घेणं की चेंडू अडवणं, परंतु योग्य निर्णय चेंडू अडवण्याचा इथं मात्र पाहायला मिळाला. धाव केली जाते एक कंप्लीट. एका धावेने स्वतःचा संघाचा अकाउंट इथं ओपन केले जाते. जवळजवळ 55
धावा धापलकावरती जमा करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय. पाहूया पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये गेला आहे. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा इथेही अधिक काही नाही आहे. 55 धावा धापलकावरती जमा करायच्या. आज खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मनीलाल यांच्याकडून. ज्यावेळेस बॅक टू बॅक 4 विकेट घेतल्या जात आहे त्यावेळेस त्या हॅट्रिकला डबल हॅट्रिक म्हणून संबोधलं जातं आणि ती डबल हॅट्रिक मिळवण्याचा मान इथं मात्र त्यांनी पटकावलेला आहे. यावेळेस उडवलाय. पाहूया हवेमध्ये आहे काय घडतंय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज फेल ठरतोय. डीजे नवीन येऊ द्या ना. या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट ओर जे आहे ती मनीलाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर गोटीराम मात्र चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत आपण जर पाहिलं तर. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोटीराम तयार होते. यावेळेस उडवलाय मात्र सेफ फटका मानला जाईल. इनफिल्डच्या वरतून दुरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू मात्र फरार होईल सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्येला मिळतो. 11 धावसंख्या होते ती 6 या अंकावरती. डीजे आणि इथं मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातो. 1 धाव इथं खर्च केली जाते. एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मनीलाल नंतर ही एक ओव्हर चांगली पाहायला मिळते. 7 धावा खर्च केल्या. देना एक कप देना. नवीन गोलंदाज रोहिदास येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती वर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पहिला ओव्हर अप्रतिम पाहायला मिळाला. 2 गडी बाद केले. 7 धावा खर्च केले. 55 धावांचं टार्गेट असताना इथं मात्र आता रोहिदास कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं राहील. आज ज्यांचा मित्र वाढदिवस असे तुम्हा सर्वांचे लाडके निलेशजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतो शीतपेय पाहायला मिळते. कोल्ड्रिंकची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहू शकता आपण उडवला. इथं काय घडतंय तोलून मापून चेंडू मात्र सीमा पार. षटकार.
चेंडू अडवण्याचा पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा मानस धरला गेला आणि इथं मात्र पाहायला गेले तर 2 धावा कंप्लीट केले जातात. तिसऱ्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 15 या अंकावरती जाऊन पोचते. आणि निश्चितच खरोखरच या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत करणारे तुम्हा सर्वांचे लाडके नमन कोल्ड्रिंक हाऊस होलसेलचे प्रोप्रायटर सन्मान्य संतोष भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण 4 दिवस जी पाण्याची व्यवस्था लागेल ती सन्मान्य संतोषजी भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस गॅप मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे, नाही अडणार. चेंडू जाईल सीमा पार. अजून एक येतोय दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार 19 धावा धाव फलकावरती झलकल्या गेल्यात. आतापर्यंत आपण जर विचार केला स्कोर कार्डचा षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 55 धावांचा टार्गेट कंप्लीट करायचं आहे. अजून एक चांगला फटका खेळला गेला आहे. पाहू शकता आपण पॉइंटच्या रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळतोय आणि ही धाव खरोखरच धोकादायक पाहायला मिळाली. फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. प्रगतीपथावरती जशाच तसे मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिला ओव्हर खूप चांगला, परंतु या ओव्हरमध्ये षटकार चौकार पाहायला मिळालाय. या वेळेस पाहतोय पण समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो झाला गेला आणि लगेचच आपण पाहिलं तर तयार होतो दुसऱ्या धावेसाठी. अजून एकदा इथं मात्र मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि या 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावेने धावसंख्या 23 या अंकावरती पोहोचलं गेलंय. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी या ओव्हर मधील कट टू कट असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्र जी आपण खेळपट्टी पाहतोय खूप चांगली पद्धतीने बनवली गेली आहे. याच्यासाठी सन्मान्य दिगंबर पाटील आणि गणेश गुलवी यांची खूप मेहनत आहे. त्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली गेली आहे. त्यानंतर आपण पाहिल्या उद्घाटन सामन्यामध्ये प्रमुख अतिथी सन्मान्य निलेश गुरव यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली होती. या वेळेस सोडवलाय. हा चेंडू मात्र गॅप मध्ये जातोय. कुठल्या क्षेत्ररक्षणाला चान्स नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. चा आकडा खूप लक्की आहे कारण आतापर्यंत आपण पाहिल्यानंतर 5 गोलंदाजाने 20 धावा खर्च केले गेले आहेत. व्यासपीठाच्या समोर जे मंडपामध्ये मुलं बसले त्यांना विनंती असेल की ज्यावेळेस तिकडे चेंडू जाईल तर तो प्लीज आपल्याला द्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपण जर पाहिलं तर 5 गोलंदाज आज 20 धावा खर्च करणारे पाहायला मिळाले. 20 चा आकडा लक्की. पहिला गोलंदाज पेशे संघाचा पाहिला तर 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर युवराज यांनी 20 धावा खर्च केल्या होत्या. धावसंख्या जर पाहिली तर 27 आहे.
त्यानंतर संतोष म्हात्रे यांच्याकडून सुद्धा आपण पाहिलं तर 20 धावा, नानाजी गोंदली यांच्याकडून सुद्धा 20 धावा आणि रोहिदास यांनी सुद्धा 20 धावा खर्च करताना पाहायला मिळाल्या. आता मात्र 2 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 27. विजयाचं समीकरण आता मात्र 28 धावांचं आहे. 12 चेंडूंमध्ये 27 बनवल्या. आता 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. आज निश्चितच आपण जर पाहिलं कुठेतरी रानोली संघ गोलंदाजी मार्फत कमजोर पाहायला मिळाला. पहिला ओव्हर खूप चांगल्या पद्धतीचा, परंतु रोहिदास एक हुकमी गोलंदाज, परंतु त्याच्यावरती प्रति हल्ला चढवत असताना 20 धावा जमा केल्या आणि मॅच मध्ये बनून आहेत. अजून 12 चेंडूंमध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे. नीलकंठ येतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस दिला होता, परंतु आपण पाहिलं तर गतीला भापता आलं नाहीये आणि निर्धावची झाली सांगता. अशा चेंडूचा जर तुम्ही समाचार घेत नसाल तर तुमच्यासाठी कसा चेंडू टाकणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. नीलकंठ यावेळेस मात्र चेंडू चांगला होता, परंतु त्याच्यावरती केला जातो प्रहार आणि हा चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. षटकार. या 6 धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती लागल्या गेले 33 धावा ऑन बोर्ड. अजूनही 22 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र सामना क्लोज आलेला आहे. षटकाराने मॅच मध्ये इंटर होताना पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस सोडून दिलं गेलं. पाहूया काय घडतंय. पंच आमच्याकडे बोलतायत. जागा बनवली पंचांनीही वाईट देण्यासाठी. किती मोठा वाईट दर्शवला जातं, एवढा मोठा वाईट. चौतीस धावा ऑन बोर्ड. एक अगली वेगळी शैली पाहायला मिळते. इथं मात्र अजून एक दर्जेदार क्वालिटीचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावची होते सांगता. षटकारानंतर व्हाईट बॉल हाताला गेला आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 21 धावा. हे 3 चेंडू खूप महत्वपूर्वक आहेत या ओव्हरतील. पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज टर्न होते. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस उडवला. बडे शॉट. क्या बात है. चेंडूला फेकून दिलं. हवाई मंडल सफर करत असताना 6 धावांसाठी षटकार. विजयाचं समीकरण 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव घेत नाहीये फलंदाज. खास करून गुरु हा मात्र सुरू झालेला आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून निघाले आहेत. आतापर्यंत 15 धावांवरती खेळतो. 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि दिशा दिलेली पाहायला मिळते. मिसफील्ड. यस, हा चेंडू थांबत नाहीये. हा चेंडू जातो सीमा पार. चौकार. हाय फुलटात जरूर पाहायला मिळाला होता, परंतु जागा सोडली होती फलंदाज गुरु याने. एक चांगला फटका खेळला गेला. त्यानंतर मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली तर 4 44. 11 धावांची आता मात्र गरज. आता ही चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा मानस धरला गेला आहे. काय घडते पाहूया. एकच धाव. 45 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे विजयाच्या समीकरणासाठी. आपण जर पाहिलं तर या ज्या ट्रॉफी आहेत या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक ज्या ट्रॉफी आहेत त्या मला प्रदान झालेल्या आहेत. सन्माननीय यशवंत तुकाराम पाटील आपण पाहतो सकाळपासून खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफी आहेत त्या मला प्रदान झालेल्या आहेत. त्यानंतर कॅश प्राइज 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर साठी असेल. हे सर्व आम्हाला माझी
उपसरपंच सन्मान्य ज्ञानेश्वर सोंगे पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर जी मेडदमेसाठी आकर्षक ट्रॉफी जी आहे ती गौतम दुंदाराम पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. त्यानंतर आज ज्यांचा बड्डे आहे बड्डे बॉय सामान्य निलेशजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक पाहायला मिळते प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि उद्घाटनीय समारंभासाठी उपस्थित राहणारे मुख्य गेस्ट आमचे मान्यवर सन्मान्य निलेशजी गुरव साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर या खेळपट्टीचा विचार केला तर दिगंबर पाटील असतील गणेश गुलवे असतील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गौरव कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर पंडित पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम 50,000 रुपये पाहायला मिळत आहेत. आणि भगवान भोईर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपये. इथं मात्र पाहू शकता पाहता पाहता चेंडू आला सीमा पार. अजून एक चांगला फटका चौकार. आवड मला ज्याची त्यालाच अडलं. ची गरज मॅच मात्र जवळ आणली आहे. खास करून मी म्हणेन गावदेवी वेले संघाने 55 धावा होत्या असं वाटलं तर कुठेतरी खडतर आव्हान होईल. परंतु पहिल्या चेंडूपासून जी सुरुवात केली तिथनं मात्र मागे वळून पाहिले नाही. पहिला ओव्हर थोडासा कुठेतरी वेले संघासाठी खडतर पाहायला मिळाला. 2 गडी बाद झाले होते 7 धावा होत्या. त्यानंतर मात्र उचल वांगडी करत असताना गोलंदाजाची दुलाई इथेही पाहू शकता. बिग हिट षटकार क्या बात आहे. हा येतोय बिग ब्लास्ट 6 धावांसाठी षटकार. सामना इथं मात्र फिनिश होतोय. विजय संपादन करतोय. बालाची कमी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अशोकची कमी ही पाहायला मिळते. परंतु कुठल्याही प्रकारची इथं प्रेशर न घेता वेले संघाने अप्रतिम उत्तम सामना विजय संपादन केला आहे. तर चला लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. कासने संघाचा संघनायक आणि वेले संघाचा संघनायक निश्चितच गुरु यांनी खेळाला ज्यावेळेस केला सुरू आणि आपण